तर सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी। जय भीम, नमो बुद्धाय। आपली जागृतीची कार्यशाळा हळूहळू तर थोडे रंगात येत चाललेली आहे, जाणवत ना। अनिल राहुल कोण आहे ते समजलं का? राहुल सर तुम्ही थोडं, हॅलो राहुल सर तुम्ही एक, हा राहुल सोनवणे थोडं हे करा ना, तुम्ही कुठून बसलात, कुठून आलात मीटिंग मध्ये? मुंबई? जे रिस्पॉन्स देत नाही त्यांना रिमूव्ह करून टाकू। नका येऊ। तर त्यांना, हा त्यांना मी हे केलं, डिसमिस केलं, त्यांना रिमूव्ह केलं, कारण ते रिस्पॉन्स देत नव्हते, तर मग नको आहे। तर आपला हा वर्ग जर रेग्युलर चालू राहिला, रेग्युलर म्हणजे चालू राहील, लोक जर रेग्युलर आहे सगळेच जर, तर मग आपल्याला विषयाच्या खोलीमध्ये जाता येईल। आणि दरवेळेला नवीन लोक आले आणि हा मग एबीसीडी पासून पुन्हा सुरुवात करायला लागेल। तर पण आलंच कोणी तर आपण ते टाळू शकत नाही, हे करावंच लागेल। तर जे लोक रेग्युलर येतील त्यांच्यामुळे आपला वर्ग किंवा हा वर्कशॉप जो आहे हा एक एक टप्प्यानं पुढे जाणार आहे। आणि विशेषतः आता जे जुने लोक आपण इथं बसलेले आहात यांना लक्षात ठेवावं लागेल, काही रेग्युलर या, म्हणजे हा विषय एक संशोधनाचा विषय आहे, हा तुमच्या लक्षात आला असेल। हा जनरल विषय नाही, म्हणजे कधी आलं आणि ऐकलं आणि तो समजेल असा नाही, तो एक एक टप्पा आहे तुला। आणि मी पण आता हे आपला हॉल तयार झाल्यापासून आणि आपल्याला एक सेंटर तयार झाल्यापासून मला एक काय म्हणतो कॉन्फिडन्स आलेला आहे, किंवा एक प्रकारे मला एक मनामध्ये एक सुसूत्र मांडणी करण्याचे एक हे तयार झाले, मानसिकता तयार झालेली आहे। आणि त्यामुळे जे लोक रेग्युलर येतील ते लोक हा वर्ग पुढे नेतील आणि मला पण पुढच्या गोष्टी मांडायला जरा सोपं जाईल। पण आतापर्यंत आपण जे काही 5, 7, 8, 10 वर्ष किंवा जास्त या विषयावर जे काम केलेलं आहे, आणि मी व्यक्तिगत पातळीवर 25 वर्ष आली, आता 25 वर्ष झाली जवळपास। तर सुसूत्र मांडणी जी आहे ही मी अजून खोलात करायला पाहिजे, ती नाही झाली। म्हणजे थेरॉटिकली झाली, म्हणजे सिद्धांत किंवा शब्द हे मांडलेत आपण, जसं आता आनापानसतीची भावना महाफलदायक होते, आनापानसतीमुळे सतीपठ्ठान पूर्ण होईल, सतीपठ्ठान पूर्ण झालं की मग डेव्हलपमेंट जेव्हा सुरू होती आपली, म्हणजे मुक्तीकडे आपली जसजशी वाटचाल सुरू होईल तशी त्याच्यात काय अनुभवाला येईल याचे टप्पे, याच्या पायऱ्या सप्तपद्यांगामध्ये सांगितलेल्या आहे। सती, धम्मविजय, तुम्हाला पायऱ्या पाठ असतील, तुम्हाला माहिती असतील, सती, धम्मविजय, वीर्य, प्रीती, प्रश्रद्धी, समाधी, उपेक्षा, है ना। हे ज्या 7 पायऱ्या आहेत, या 7 पायऱ्या म्हणजे विकासाचे टप्पे आहेत। त्यातले पहिली सती म्हणजे सतीपठ्ठानच आहे, आणि सतीपठ्ठान
साठी आनापानसती पाहिजे. म्हणजे आनापानसती, सतीपठ्ठान, सप्तबुद्ध्यांग आणि परिणाम, दुःखमुक्ती, विमुक्ती हे सरळ प्रॅक्टिकल सूत्र आहे. परंतु हे प्रॅक्टिकली करायचं कसं ह्याच्याबद्दल आता आपल्याला इथून पुढं जास्त विचार करायचा आणि प्रॅक्टिकल काम करायचं. आणि विशेषतः जुन्या लोकांकडून ती आता अपेक्षा आहे. आणि हे काम करायचं म्हणजे काय स्वतःसाठी करायचं, म्हणजे काय आपल्याला म्हणजे फक्त वर्ग चालवण्यासाठी किंवा काहीतरी ज्ञान घेण्यासाठी नाही. ज्ञान आहे आपल्याकडे, आता माहिती आहे अगदी. मी तर म्हणतो आराखडा जो आहे ना तो तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे आराखडा. पण प्रॅक्टिकल जे त्या आराखड्यानुसार त्या मार्गानुसार प्रॅक्टिकल जे चालणं आहे ते चालणं म्हणजे प्रॅक्टिस, म्हणजे साधना, म्हणजे कार्यशाळेतलं कार्य हे आपल्याला करायचं. कार्यशाळा म्हणजे आपण याला वर्कशॉप म्हणतो. आणि ही कार्यशाळा कुठे आहे? ही 4 भिंतीच्या आतली ही कार्यशाळा नाही. आपलं बॉडी, आपलं माइंड हे आपल्यासाठी कार्यशाळा आहे. आपण कुठे असू, आपलं कार्य त्या कार्यशाळेत चालू पाहिजे, म्हणजे आपला शोध चालू पाहिजे. त्यामुळे ही कार्यशाळा फक्त इथंच चालवलं असतं नाही. औपचारिक दृष्ट्या इथं आहोत आपण किंवा ऑनलाईन आहोत औपचारिक दृष्ट्या, परंतु अनौपचारिक दृष्ट्या किंवा डायरेक्ट, अनौपचारिक पण नाही म्हणता येतं, डायरेक्टली आपण आपल्या कायेमध्ये उतरतो आणि मनामध्ये उतरतो आणि तिथं आपण जे कार्य करतो ती आपल्यासाठी कार्यशाळा. हा मुद्दा आपण लक्षात घेऊ व्यवस्थित. आणि सरळ आहे, जिथं आपल्याला कार्य करायचंय, ज्या कार्यशाळेत आपल्याला कार्य करायचे आधी त्या कार्यशाळेत गेलं पाहिजे. म्हणजे कुठे गेलं पाहिजे? कायेमध्ये उतरलं पाहिजे. आणि कायेमध्ये उतरणं हा एक आपल्या ह्या प्रॅक्टिस मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, पहिला. पुढचे टप्पे ह्याच्यावर अवलंबून आहेत. ह्या कायेत उतरणं आणि कायेत उतरून आपल्याला काय बघायचे, काय पाहायचे? आपलं लाईफ, आपलं जीवन पाहायचं. म्हणजे आपला जो हा जो जिवंतपणा आहे आपलं जीवन म्हणजे जिवंतपणा आहे ना, तो या कायेमध्ये आहे. आणि मग ह्या कायेमधला जो जिवंतपणा आहे तर त्या जिवंतपणामध्येच, त्या जैविक अस्तित्वामध्येच आपले प्रॉब्लेम पण आहेत. जे आपले ताण तणाव, यातना, दुःख ज्याला आपण म्हणतो, प्रेशर, टेन्शन, जे काय आहे ते ह्याच्यातच आहे. त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची हे बुद्धांनी सांगितलेलं तंत्र आहे. इतकं सरळ आहे. प्रश्न विचारू तुम्ही म्हणता, म्हणजे ही जी आपली साधना आहे, आपण त्या आराखड्याप्रमाणे जर पाहिलं तर ते सब्जेक्टिव्ह नाही होऊ शकत. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असं काही नाही. सब्जेक्टिव्ह म्हणजे ठरवून आपण जर तसं आपण ठरवून तसा विचार करत गेलो, हा आपल्याला आपण जर स्वतःमध्ये अडकलो तर ते सब्जेक्टिव्ह होतं. तर इथं आपण अडकणार नाही. हे अडकण्याच्या गोष्टी ज्या आहेत ना, अडकणं हा प्रकार मला ध्यानात दिसतो. तर तो माणूस अडकतो, कारण तो काय म्हणतो, मी असं पाहिल तसं पाहिल, इथं पाहिल तिथं पाहिल. आणि इथं काय आहे, जागृतीमध्ये काय आहे, जसं आहे तसं अनुभवायचं. नैसर्गिक जे काही आहे, म्हणून त्याला एक चांगला शब्द येतो, यथाभूत ज्ञान दर्शन. जसं घडतंय तसं पाहणं, अनुभवणं. आता तुमचा जो मुद्दा आहे, चांगला प्रश्न येतो.
याला तुम्ही अति अंतर्मुख व्हाल, तुम्ही स्वतःमध्ये याल, म्हणजे व्यक्तिगत पातळीवर याल. पण ऍक्च्युअली आपलं व्यक्तिगत जीवन आणि बाह्य जीवन हे वेगळं नाहीच आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर वेगळं नाहीच आहे. बाहेर उष्णता आहे, पण जाणवते कुठं? आपल्या शरीराला जाणवते ना, आपल्याला जाणवते. मग बाहेरची उष्णता आणि आपल्याला जाणवणारी उष्णता ह्याच्यात कुठं अंतर काय? पंखा तिथे आहे का? पंखा बाहेर दिसतो पण तिथे आहे का? माझे डोळे पाहतात ते. आता तुम्ही नाही पाहत, तुमच्या पाठीमागे पंखा आहे. तुम्ही दुसरं काय कोणता विषय घेऊ शकता तुमच्या डोळ्याला दिसणारा, पण मी पंख्याविषयी बोल. पंखा मला बाहेर दिसतोय, पण तो पंखा बाहेर नाहीये. बाहेर आहे, ऑब्जेक्टिव्हली तो बाहेर आहे, पण मला दिसतो आणि त्याची प्रतिमा माझ्या मनात आहे. म्हणजे डोळ्यात आहे ते तुमच्या रेटिनावर किंवा नाही का, रेटिनावर आहे आणि मनात त्याची प्रतिमा आहे. प्रतिमा त्याला म्हणजे तुम्ही त्याला पंखा म्हणता. पंखा ही संज्ञा देता तुम्ही. पंखा फिरतो म्हणतात. पंखा फिरतो म्हणजे लाईट आहे म्हणता. म्हणजे त्याच्याविषयीच जे काही परसेप्शन आहे, हा, मग पंखा बाहेर कुठे आहे? फक्त बाहेर नाही, फक्त आत नाही, दोन्हीच्या कार्यकारण भावातून जे आपल्याला लक्षात येतं त्याला आपण पंखा किंवा फिरता पंखा म्हणतो. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे, परंतु आपला पाहण्याचा दृष्टिकोन जर तसा असतो की आपण, आणि बऱ्याच लोकांना ते वाटतं की जेव्हा आपण धम्म शिकतो, धम्माविषयी फार मोठा गैरसमज आहे की धम्म म्हणजे काय धम्म करता, फक्त स्वतःच पाहता तुम्ही. असं नाहीच आहे. धम्म हा आपण आणि जग यातला संबंध, यातला कार्यकारण भाव पाहण्याचं ते काय म्हणतात ते तंत्र आहे किंवा ती शिकवण आहे बुद्धाची. धम्म म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये अडकून नाही पडत, फक्त तुमचंच नाही पाहत. धम्म म्हणजे हे जे जग आहे त्याच्यात आपण जगतो, आपल्या बाहेरचं, ह्या अस्तित्वाच्या बाहेरचं जे जग आहे ज्याच्याशी आपण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचेने जोडलेले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला जग परसीव्ह होतं, जग आपल्याला जाणवतं. आधी अनुभवलेलं जग आपल्या मेमरीमध्ये आहे. आणि इमॅजिनेशनने आपण एक काल्पनिक जग उभं पण करतो. काल्पनिक जग हे जे इमॅजिनेशन उभं राहतं, म्हणजे भूतकाळातलं जग, आत्ता दिसणारं जग आणि भविष्यातलं किंवा कल्पनेतलं जग, हे सगळं मनामध्ये आहे. आणि याचा आपल्यावर परिणाम आहे, कारण हे जे जग आहे ते मग ते भूतकाळातलं असो, आत्ता दिसणारा असो किंवा काल्पनिक असो, भविष्य काळातलं, कारण भविष्य काळ ही कल्पना आहे. आपलं माइंड विचार करतं असं असेल, हे आता असं आहे ना, मग ते तसं असेल मग आहेच नाही म्हणत, असेल. कधी कधी कॉन्फिडेंटली आपण म्हणतो नाही ते तसंच होईल, पण होईलच याची काही गॅरंटी नाही. त्याला ती परिस्थिती कारणीभूत असेल का काय. म्हणजे आता ढग आले पाऊस पडेल, आपण सहज म्हणतो, साधं लॉजिक. ढग आले म्हणजे पाऊस पडेल, पण पडलं त्याची काही गॅरंटी नाही, प्रॉबॅबिलिटी आहे ती. पण हे तर्क जो आहे, लॉजिक जे, कल्पना जी आहे, ह्या कल्पना आपल्या मनामध्ये चाललेल्या आहेत ना, आणि त्याच्यामुळे त्या कल्पनांना इंद्रियातून जे विषय मिळतात, ढग पाहतो ना आपण, तर इंद्रियातून जे विषय मिळतात कल्पनांना, त्या विषयानुसार कल्पना शक्ती काम करते. आणि मग त्याच्यातून आपल्याला पुढच्या भविष्याच्या बद्दलच्या
संकल्पना निर्माण होतात. आणि सगळं कुठं चाललंय? आपल्यातच चाललंय, हे मनात चाललंय. पण आता हे एवढं प्लेन नसतंय. ते जेवढं प्लेन वाटतं तेवढं प्लेन नाही, प्लेन नसतंय ते. बाहेरच्या जगाचा थेट आपल्यावर परिणाम होतो. तर ते सरळ सरळ असतं तर ती ठीक होती ती गोष्ट, सरळ सरळ बाबा. पंखा चालू आहे, गरम होते आणि पंखा चालू आहे, बरं वाटतं. पण लाईट गेली आता एकदम आणि गरम व्हायला लागलं, तर मग आपल्याला काय वाटेल? त्याच्यावर आपली मनस्थिती अवलंबून आहे, नाही का? किंवा आपला वर्ग शांतपणे चाललाय आणि एकदम कुठेतरी भोंगा दिला लावून. आता परवाची आपली बुधवारची मीटिंग चालू होती आणि त्या सतत चौकातच ते कार्यक्रम सुरू झाला, है ना? आता एवढा आवाज बाहेर जात नव्हता, तुम्हाला नसेल येत तो आवाज? येत होता, हा येत होता. आता पण तेवढ्या पुरतं ते लगेच तो विषय आला ना की आपली मीटिंग शांतपणे चालली आणि तो कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे जे आपल्या अवतीभोवती चाललेलं असतंय, ज्याच्यात आपण असतो, ती एवढी सहज गोष्ट नाही, ती आपल्याला डिस्टर्ब करणारी गोष्ट पण असू शकते. आनंद देणारी असू शकते, यातना देणारी पण असू शकते. ती आवडीची पण असू शकते, नावडीची पण असू शकते. ती पाहिजे पण असू शकते, नको पण असू शकते, काही असू शकतं. आणि त्यानुसार आपलं माइंड फ्लक्च्युएट होतं, व्हायब्रेट होतं. आता असे किती विषय आहेत, ह्याच्यावरच आपलं जीवन चाललेलं आहे. तर आपलं जीवन चाललेलं आहे आणि हे विषय ज्याचे त्याचे स्वतंत्र आहे आणि ज्याने त्यानेच पाहायचे ते. फक्त आता आपण इथं काय विषय घेतोय, बुद्धाने सांगितलेला की हे कसं पाहायचं, कसं अनुभवायचं, आणि त्यात ज्या त्रासदायक, यातनादायक, डिस्टर्ब करणाऱ्या, विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला सुटका पाहिजे असते, कारण ते सहन होत नाही. म्हणजे यातना, दुःख, डिस्टर्बन्स, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, काय असेल ते, डिप्रेशन, अनिश्चितता, पुढं काय होईल याची चिंता, काळजी, आणि विशेषतः आपल्या जे काही क्लोज असतात त्यांची काळजी किंवा आपली काळजी, हे सगळं चाललंय ना. हे आपलं जग आहे, आपलं आतलं जग हे आहे. बाहेरचं जग विषय आहेतच, पण आतलं जग जे आहे ते बाहेरच्या जगापेक्षा जास्त त्रासदायक आहे. कधी कधी बाहेरचं जग बदलतंय पण आतलं नाही बदलत लोक. तो कार्यक्रम बंद झाला तर त्याच्याविषयीची चीड बनत असू शकते. काही माणसांविषयीची चीड असते, ती माणसं मरूनच जातात तरी आपल्या मनातली चीड जात नाही, त्यांच्याविषयी वैरभाव जात नाही. आणि तो वैरभाव जोपर्यंत टिकून आहे आपल्यातला, तोपर्यंत आपल्याला तो त्रास चालू राहतो. तो माणूस असा नाही तर नसेल. म्हणून ती धम्मपदातली फार महत्वाची गाथा आहे. नाही वेरेन वेराणी संबंधित कुदाचरण अवेरेनच संबंधो एस धम्मो सनंतर. हे वैराने वैर शमत नाही म्हणजे काय? मनातल्या वैरभावानं बाहेरचा वैरभाव बाहेरचा वैर कधी संपत नाही. प्रॉब्लेम वैराचा बाहेर नाही, वैरभावात आहे, आत आहे. आणि जोपर्यंत तो आत आहे तोपर्यंत त्याचा त्रास चालू राहणार. आपण दोष परिस्थितीला देतो, व्यक्तीला देतो, इतरांना देतो, पण दोष त्यांचा नसतो, परिस्थितीचा नसतो, लोकांचा नसतो. आपण ती गोष्ट, आपल्या मनाने ती गोष्ट होल्ड केलेली, धरून ठेवलेली, धारण केलेली, त्याचं मन ध्यान करतोय सारखं. तो असा तो तसा, त्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. अजून एक ती गाथा आहे, अक्कोची मग अवधी मग अजिनी मग आहासी मे
हे चतंग उपनयंती वेरंते संग संमती. त्यानं मला मारलं, त्यानं मला शिव्या दिले, त्यानं असं केलं आणि त्याने तसं केलं, हे जो मनामध्ये घोगत राहतो, उपनयंती, पुन्हा पुन्हा ज्याच्या मनात ते येत राहतं, त्याच्या मनातलं वैर समजत नाही. आणि जोपर्यंत मनात वैर आहे तोपर्यंत यातना ठरलेल्या आहे, डिस्टर्बन्स ठरलेला आहे. त्याच्यानुसार मग आपलं प्लॅनिंग चालतं. मला असं केलं, सोडणार नाही. मला असं केलं, मला मारलं, त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आजूबाजूला घटना घडतात, आपल्या जीवनात त्या अशा घटना घडलेल्या असतात. म्हणजे आपल्या मनातल्या यातना कंटिन्यू राहण्याचं काम, कंटिन्यू राहण्याचं कारण आपलं मन आहे, आपल्या धारणा आहेत. आणि त्या धारणा प्रॉब्लेम आहे. त्या धारणांना धम्म म्हटलेला आहे, मनोधम्म. ते मनोधम्म समजून घ्यायचे असतील तर मनाचं भार आलं पाहिजे, मनाचं स्वरूप समजलं पाहिजे. आणि मनाचं स्वरूप समजण्यासाठी मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, जे आतमध्ये आहे, जे ब्रेनमध्ये आहे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते जर ह्या कायामध्ये आहे तर मग कायामध्ये उतरलं पाहिजे. हे सोपं सूत्र सांगितलं अगदी बुद्धानं. आता हे सूत्र माझ्या अनुभवानुसार हरवलेलं आहे. म्हणजे जाणवते, लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती आहे, परंतु तो उतरण्याचा आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा जो डायरेक्ट मार्ग आहे, तर काही कुठं जायची गरज नाही, कुठं काहीच करायची गरज, इथंच आहे ते सगळं. हेही पस्ती को या आणि पहा, इथंच आहे, काही बाहेर जायची गरज नाही. तर ते इथं येणं आणि इथं शोधणं हे हरवलेलं आहे बरंच अंशी. आपल्याला सांगितलं जातं इथं पहा, तिथं जा, मग ते तिथं करा, मग तिथं ते सापडेल. काहींचं आयुष्य जात आहे का, त्यातलं मी पण एक आहे, तुम्ही पण असा. आयुष्य जातं हे शोधण्यामध्ये. तुझे आहे तुझं पाशी परत तरी तू जागा चुकलाशी, हे तिथंच आहे, आपल्या जवळच आहे, आणि ते आपल्याला दिसत नाही का, त्याच्याशी आपण कनेक्टेडच नाही. म्हणजे आपण स्वतःपासून लांब आहोत, म्हणजे आपण बाहेरच्या जगाशी कनेक्टेड आहोत, परंतु स्वतःशी कनेक्टेड नाही. अंतर्विश्वाशी कनेक्टेड नाही, आपण बहिर्विश्वाशी कनेक्टेड आहोत. आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. मला वाटतं एकदम सोपं आहे, काहीच याच्यामध्ये असं गुंतागुंत काहीच नाही. ही गोष्ट जर कळाली असेल, लक्षात आली असेल, तर मग पुढचं शोध कार्य आपोआपच चालू राहतं. बरं, हे शोध कार्य करण्यासाठी नवीन विचार करा, तर्क लढवा असं पण नाही. उलट मी तर मेंदूला विश्रांती द्या. आपल्या साधनेचं आपण स्वरूप हेच सांगतो की काही नाही करायचं, हेच करायचंय. ते पाहायचं काम आहे. पाहायला काय करतो आपण, काहीच नाही करत. डोळ्याला पाहायला काय करतो, फक्त डोळे उघडे ठेवतो. पण डोळे उघडे असूनही पण पाहता येत नाही ना. डोळे उघडे असून पण पाहता येत नाही, त्याचं कारण काय? जे आपण पाहतो आणि ज्यानं पाहतो, डोळे आणि विषय, त्याच्यामध्ये असं काहीतरी असतं का ते पाहू देत नाही. म्हणजे निरीक्षण, एखादी गोष्ट निरीक्षण करायची माझ्या समोर आहे. म्हणजे समजा आपण अभ्यासाचा विषय घेऊ, है ना, पुस्तक समोर आहे आणि तुम्ही वाचताय, पण वाचतो का आपण?
वाचन 100% वाचन नाही होत, काही टक्केच होतं. का बरं? सोपं आहे ना, डोळे उघडे होतं समोर पुस्तक आहे, मग का वाचन होत नाही? त्याला आपण आपल्या भाषेत का मन एकाग्र होत नाही, का स्थिर राहत नाही, का वाचन होत नाही शांतपणे? डोळे आणि विषय ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. आतमध्ये असं काही, त्याला न्यूसन्स एक दुसरा एक शब्द येतो, म्हणजे त्याला मध्ये अशी काहीतरी इंटरफिअर करणाऱ्या गोष्टी आहेत. ते आपले विचार असतील, आपले इमोशन्स असतील, जे आता मगाशी आपण जे सगळं ते चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टी आतमध्ये चालू आहेत. डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी जर आत चालू आहेत, तर तुम्हाला वाचायची इच्छा असताना तर तुम्ही वाचू शकत नाही. काही निरीक्षण करायची इच्छा असेल तर तुम्ही निरीक्षण करू शकत नाही. आता आपल्याला मनाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आहे, अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे, जीवनाचा शोध घ्यायचा आहे, मनाचा शोध घ्यायचा आहे, मनापर्यंत पोहोचायचे. त्याला सरळ मार्ग आहे, अगदी डोळे आणि पुस्तकासारखा सरळ मार्ग आहे. पण बऱ्याचदा तो सरळ मार्ग आपल्याला माहीत असूनही तो चालता येत नाही, तो करता येत नाही. का? मध्ये ही जी गडबड आहे, मनावरचा जो ताण आहे, मनावरचं जो प्रेशर आहे, चिंता आहे, वैरभाव आहे, मगाशी आपण जी चर्चा केली, किंवा ज्याचं त्याचं जीवन जे चाललंय ते आपलं आपण बघायचंय. कारण तुमच्याविषयी मला माहिती नाही, यांच्याविषयी मला माहिती नाही, माझ्याविषयी तुम्हाला माहिती नाही, कोणाचं कोणाला काहीच माहिती नाही, ज्याचं त्यालाच माहिती आहे. आणि त्यामुळे ज्याचं त्याने बघायचंय. कसं पाहते हा मार्ग जरी समान असला तरी जीवन स्वतंत्र असल्यामुळे प्रॉब्लेम स्वतंत्र आहे, आणि प्रॉब्लेम स्वतंत्र असल्यामुळे ते स्वतंत्रपणेच सोडवता येऊ शकतात. कोणी कोणाला मदत करू शकत नाही. फक्त अनुभवाची देवाणघेवाण होऊ शकते. शेअरिंग, मित्रता, त्याला कल्याण मित्रता म्हटलं. की तुम्ही सांगू शकता, बोलू शकता, बरं असंच कर तसं कर, ते नाही सांगू शकत, का ते आपल्याला माहितच नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला पण माहित नाही आपल्याला काय करायचं. हा पण विषय आहे. आपल्याला माहित नाही आपल्याला काय करायचं. माहित असलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण बऱ्याचदा ते माहिती नसतं तर काय करायचं. कोणता आपल्या जीवनातला प्रश्न घ्या, कसा प्रश्न सोडवायचा आहे. हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, हे नीट होत नाही, हे काम नीट होत नाही, ते होत नाही. कौटुंबिक प्रश्न घ्या किंवा जॉब मधले प्रश्न घ्या, है ना, मुलाबाळांचे प्रश्न घ्या, नाही तर जॉबचा प्रश्न घ्या, नाही तर एखादा व्यावसायिक असेल तर व्यवसायाचा विचार करा. आता आणि गायकवाडांचा व्यवसाय, त्यांच्या मुलांचा, त्यांचा कौटुंबिक व्यवसाय. आता ते त्यांचे प्रश्न, त्यांच्या चिंता त्यांच्या परिस्थितीला धरून, आपले प्रश्न आपल्या परिस्थितीला धरून, ज्याचे त्याचे प्रश्न ज्याचे त्याच्या परिस्थितीला धरून. त्रास सर्वांना आहे, डिस्टर्बन्स सगळ्यांना आहे, यातना सगळ्यांना आहेत. कारण वेगवेगळी असू शकतात, परिस्थिती वेगळी असू शकतात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती परिस्थिती कशी डील करायची किंवा कसं बघायचं त्याच्यात, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि ते कसं लक्षात येईल ते सांगणारी बुद्धांची जागृतीची ही सतीची पद्धत म्हणून किंवा तो मार्ग म्हणून तो आपल्याला माहिती करून घ्यायचा. आणि फार सोपा आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो फार सोपा आहे तो.
कारण जी गोष्ट सगळ्यात जवळची आहे ती सोपीच असणार आहे, अवघड काही नाही. इतरांनी त्याला अवघड बनवलं म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. कारण आपण स्वतः शोध घेत नाही. आपल्याला त्याला आपल्या लक्षात येत नाही. अविद्या असेल, अज्ञान असेल, अजागृत अवस्था आहे, त्याच्यामुळे लक्षात येत नाही. पण खूप असं वर्षानुवर्ष चुकीच्या मार्गावर चालत राहिल्यामुळे ते एक हॅबिट पण बनते अवलंबून राहायची, की दुसरं कोणीतरी सांगेल. आणि त्याच्यामुळे जे जवळ आहे, सगळ्यात जवळ आहे ना, हे शरीर सगळ्यात जवळ आहे आपल्या, हे शरीरातलं मन सगळ्यात जवळ आहे, चित्त सगळ्यात जवळ आहे, विचार प्रक्रिया सगळ्यात जवळ आहे, श्वास सगळ्यात जवळ आहे, काहीच अंतर नाही. आपण आणि आपला श्वास याच्यात किती अंतर आहे? आपण आणि आपलं माइंड याच्यात किती अंतर आहे? काहीच अंतर नाही, शून्य अंतर आहे. तरी ते पाहता येत नाही, तरी तो त्रास आपल्याला कळत नाही, आणि कळत नाही म्हणून त्यातून बाहेर पडता येत नाही. ही गोष्ट बुद्धांच्या जेव्हा शेवटी लक्षात आलेली आहे, तेव्हा सगळ्या ध्यान साधना आणि तपश्चर्या आणि सगळ्या स्टॉप. नाही, ध्यान साधनेने आणि कुठल्याही दुसऱ्या मार्गाने तुम्ही आतले प्रश्न सोडू शकत नाही. आतले प्रश्न फक्त भानावर येऊन, जागृत होऊन, सतीमध्ये येऊन, स्वतःशी कनेक्ट होऊन, कायेमध्ये उतरून मनापर्यंत जाणं आणि सगळ्या अस्तित्वाचा बोध करून घेणं. बोधी, अस्तित्वाचा बोध करून घेणं, समस्येचं प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेणं, ते आपल्या लक्षात येतं हळूहळू. जरी गोंधळ असला, गुंतागुंत असली तरी एक काही काळ गेल्यानंतर ते आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. ते लक्षात घेणं हे काम आपलं आपण करू शकतो. सोपा मार्ग आहे, स्वतःच उतरा, स्वतःशी कनेक्ट व्हा. आता कसं कनेक्ट व्हायचं? आता थोडंफार आपण कनेक्ट झालो. आपण विचार करता करता आपण कनेक्टेड आहोत स्वतःशी. परंतु नुसतं कनेक्टेड असणं आणि कार्यशाळा म्हणून त्याच्यात कार्य करणं, त्या कार्यामध्ये कार्यशाळा, कारण कार्यशाळा म्हणजे सतत कार्य करण्याचं ते काम आहे. सतत सगळं सांभाळून. तर ते कार्य कसं करायचं हे पद्धतशीरपणे हे समजून घेण्याचा मुद्दा आपला. ही प्राथमिक गोष्ट जर लक्षात आली तर आपल्याला थेट पुढचा विषय आपल्याला लक्षात घेता येतो, आणि तो म्हणजे स्वतःमध्ये उतरण्याचा सगळ्यात जवळचा आणि सोपा मार्ग हा आपला श्वास आहे, आनापान. आता हे आनापान कसं पाहायचं हाच आपल्या याचा मुख्य विषय आहे, आणि त्याच्यात आपण आता हळूहळू तिथून पुढं उतरत जाणार आहोत. पहिला टप्पा मला आता 2-3 याच्यामध्ये वर्गांमध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली पण आहे. श्वास पाहणं, श्वास अनुभवणं हे आपण अनेक प्रकारे करून पाहिलं असेल, कारण त्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. आणि ज्यांनी जास्त मार्ग धुंडाळलेत ते अनेक प्रकारे करून पाहत असतील. परंतु इथं काहीच मार्ग नाही. इथं मार्ग वगैरे काही नाही. इथं जे चालू आहे शरीरामध्ये, श्वासाचं जे काम नैसर्गिकपणे चालू आहे तोच सतीचा विषय आहे, तोच जागृतीचा विषय आहे श्वासाच्या पातळीवरचा. तर ते कसं चाललंय हे ऑब्जेक्टिव्हली म्हणजे
काही तर्क न लढवता, लॉजिक न लढवता पाहायचं काम पहिलं. काही सूचनांची गरज नाही, काही सांगायची गरज नाही, काहीच करायचं नाही, हेच करायचं. बसलोय आपण, जसे आहोत तसे बसलोय आपण किंवा आराम करत असू. आता आपण इथं आहोत, बसलो. आता इथं आपल्या कायामध्ये, शरीरामध्ये श्वासाचं काय चाललंय हा थेट पाहण्याचा मुद्दा, अनुभवण्याचा मुद्दा आहे. काय चाललंय? आपली काया, आपलं शरीर हे श्वास घेतं सोडतं. हे सोपी गोष्ट आहे. हे शरीर श्वास, त्याचं ते काम आहे, त्याची ती गरज आहे. जिवंत राहण्यासाठी ह्या जिवंत शरीराची ती गरज आहे, जीवनाची गरज. ते श्वास आत घेतं, बाहेर सोडतं. आता ह्याच्यामध्ये ज्या काही टेक्निक निर्माण झाल्या, आपण त्या टेक्निकनुसार श्वास पाहण्याचा प्रयत्न करतो. माझं असं म्हणणं आहे की टेक्निक नाही वापरायचं. कोणतं टेक्निक दुसऱ्याने सांगितलेलं असतं, किंवा आपण पण टेक्निकली, आपलं डोकं टेक्निकल असल्यामुळे आपण त्याला टेक्निक मध्ये बसू शकतो. मी असं पाहिजे, तसं पाहिजे, नाही, जसं आहे तसं पहा. यथाभूत ज्ञानदर्शन, जसं घडतंय तसं पहा. तर काय घडतंय? आपली बॉडी, आपली काया नैसर्गिकपणेच आतून आत श्वास घेते. म्हणजे आपल्याला विचार करायची पण गरज नाही त्याची, कारण आपल्या विचारानुसार, इच्छेनुसार ते चाललंच नाही. ते जन्माल्यापासून चाललंय, आत्ता चालू आहे, मरेपर्यंत चालू राहील. पण काय चाललंय? शरीर श्वास आतून आत घेतं, पोटाची हालचाल होते, छातीची हालचाल होते, पाठीची हालचाल होते, धड जे आहे भातासारखं आकुंचन प्रसारण पावतं. काय चाललंय हे? म्हणजे काय काय जाणवतं, काय आहे, काय चाललंय ह्याची सती. इथं आपल्याला काहीच इच्छाशक्तीच्या बळावर काहीच करण्याची गरज नाही, कारण इच्छाशक्तीवर चाललंच नाही. तर मग मी असं घेईल, तसं घेईल, श्वास असा विचार करण्याऐवजी काय आहे, काय चाललंय, तर मग आपल्याला तो नैसर्गिक श्वास, जो शरीर आतून आत घेतं, आतून बाहेर सोडतं, हे जर आत्ता या क्षणी जागेवर, या वर्तमानात आत्ता जर जाणवत असेल, तर तिथूनच सुरुवात आहे. मग तिथं आपल्याला जे जाणवतं त्याच्याविषयी विचार आपल्या डोक्यात, मनात येऊ शकतात. किंवा हे मला नेहमी असं जाणवतं की पोटामध्ये, पोटाच्या खाली जी काय हालचाल चालू आहे, आकुंचन प्रसारण, तर ते जणू काय श्वास घेतंय, सोडतंय. श्वास बाहेरून आत येतच नाही असं मला जाणवतं. मला असं वाटतं श्वास आतून घेतला जातो, आतून आपोआप सोडला जातो. तर ते आतमध्ये जे आकुंचन प्रसारण भातासारखं चालू आहे, तो सतीचा, आनापान सतीचा एक अनुभव आहे. एक त्याच्या आजूबाजूला काही आणखीन हालचाली जाणवतात. छातीची हालचाल जाणवते, कारण जेव्हा आकुंचन प्रसारण चालतं तेव्हा पोकळी निर्माण होते आणि हवा आत येते. हवा बाहेरून आत येत नाही, पोकळीमुळे भरली जाते हवा. तर जे काही चाललेलं आहे ते छाती, पाठ, पोट,
आकुंचन प्रसरण चालू आहे. सोपा मुद्दा आहे, काहीच त्याला तर्क लावायची गरज नाही. असं करील आणि तसं करील काही पाहण्याची गरज नाही, म्हणण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही, इन्स्ट्रक्शनची गरज नाही. ते चालूच आहे. जे घडतंय तेच पाहण्याचा मुद्दा आहे. कनेक्ट झाल्यासारखं वाटतं की नाही? ती कनेक्टिव्हिटी टिकून राहील का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण कनेक्टिव्हिटी सापडते. मगाशी आपण म्हटलं पुस्तक आहे, डोळे आहेत, वाचन करायचंय, हे सोपं आहे, पण ते होत नाही. ते त्याचं दुसरं कारण आहे, ते मनात आहे, डिस्टर्बन्स. मनात असेल किंवा इंद्रिय आवाज येते किंवा, पण आवाजाने पण आवाज हा प्रॉब्लेम नाही. तुमच्या आवाजामुळे मन विचलित होतं म्हणून ते लक्ष लागत नाही. तसं आता इथं सुद्धा कनेक्ट झालोय आपण, क्षणभर का होईना, कायच उतरलोय आपण क्षणभर का होईना, पण तिथं मन टिकून राहणं हे सोपं का वाटत नाही बऱ्याच लोकांना? तर त्याच्या मनाचे जे विचलनाचे जे विषय आहेत, डिस्टर्बन्सचे जे विषय आहेत, तो खरा प्रॉब्लेम आहे. हे पाहणं सोपं आहे, कारण काहीच करायचं नाही ना इथं. जसं वाचणं सोपं आहे, इथं काहीच करायचं नाही, पण ते होत नाही. तसं हे श्वास पाहणं पण सोपं आहे, काहीच करायचं नाही, पण तरी पण त्याच्यात जो डिस्टर्बन्स येतो, तो डिस्टर्बन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणजे नुसतं श्वास पाहणं हे काम नाही खरं. आता पुढचा टप्पा जो आहे, फक्त श्वास पाहणं हे काम नाही, श्वासावर मन का राहत नाही, त्या निमित्तानं आपल्याला आपल्या जीवनातले प्रश्न लक्षात येतात. हे निमित्त आहे ते, आणि ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि त्याच्यावर काम करावं लागतं. कार्यशाळा म्हणजे खरं म्हणजे त्याच्यावर काम करायचं. जे सोपं आहे, सरळ आहे, तो नाही विषय. तो सरळ विषय का लक्षात येत नाही, का तिथं मन स्थिर राहत नाही? त्या मनामध्ये काय गडबड आहे, काय काय टेन्शन्स आहेत, काय अडथळे म्हणतात त्याला, संयोजन. तो एक वेगळा आपला अभ्यासाचा विषय पुढे. काय संयोजन आहे, फेटर्स त्याला शब्द, FETTR, फेटर्स, अडथळे, संयोजन. तर ती काय आहेत, ते डिस्टर्बन्स काय, हा अभ्यासाचा विषय आणि स्वीकारण्याचा विषय. पण ते बऱ्याचदा आपल्याला डिस्टर्बन्स जाणवतो आणि आपण म्हणतो नाही त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं, त्याच्यामुळे तर डिस्टर्ब होतोय मी, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. इथंच आपली फसगत होते बऱ्याचदा. काय डिस्टर्बन्स म्हणजे दुःख टाळून दुःखमुक्ती मिळू शकत नाही, दुःखाचं कारण टाळून दुःखमुक्ती नाही मिळू शकत, त्या कारणापर्यंत पोहोचावं लागतं. परंतु बरेच लोकांचं जे सांगणं असतं की नाही ते बाजूला ठेवा, दुसरीकडे लक्ष द्या, दुसरीकडे ध्यान द्या, दुसऱ्या विषयात मन गुंतवा, तो प्रश्न सोडवील. किंवा श्वासात त्याला बाहेर पहा, त्याचं असं करा, त्याचं म्हणजे मन यातनातून, दुःखातून, डिस्टर्बन्स मधून बाहेर काढण्यासाठी जास्त प्रयत्न होतात, त्याच्यात पोहोचण्यासाठी नाही. आणि ती गोष्ट अप्रिय असते, हे तर आपल्याला मान्य केलं पाहिजे की ती गोष्ट प्रिय नाही. काय डिस्टर्बन्स पाहणं, आपलं विचलन पाहणं ही गोष्ट आवडीची नाही ना. तर ती पाहिल्याशिवाय तुम्ही प्रश्न सोडू पण शकत नाही. जसं आता तुमच्या टेक्निकल एखादा फॉल्ट असेल, तुमच्या टीव्ही मध्ये फॉल्ट असेल किंवा तुमच्या टेक्निकल फॉल्ट असेल कशातला पण, तर तुम्ही तो फॉल्ट सोडून देऊन तो फॉल्ट काढू शकता का? तुम्हाला उलट ते ओपन करावं लागतंय, ते त्याच्यात शिरावं लागतंय, त्याला ते फाइंड आउट करावं लागतंय.
मग ते तुम्हाला ते कळतंय का हा हे प्रॉब्लेम आहे. तसंच आहे हे. ते जरी आवडीचं नसलं पण ते त्रासदायक आहे म्हणून ते नावडीचं काम पण करावं लागतं. मला वाटतं हे काम आहे आणि हे चॅलेंजिंग आहे. म्हणून बऱ्याच लोकांना धम्म हा विषय अप्रिय वाटण्याचं कारण ते दुःख 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 नाही सांगत बुद्ध दुःखमुक्ती सांगतात. आणि दुःखमुक्तीसाठी दुःखाकडे पहा म्हणतात. प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर प्रॉब्लेम पाहावा लागतो. फॉल्ट काढायचा असेल तर फॉल्ट पर्यंत पोहोचावं लागतं. फॉल्ट विसरून कधी फॉल्ट निघत नाही. दुःख विसरून कधी दुःखमुक्ती मिळू शकत नाही. आणि हे चॅलेंजिंग काम आहे. हे सोपं नाही पण अवघड आणि अशक्य पण नाही. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक विचार असा करावा लागतो. माझं मत आहे ह्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत हे 100%. आज जी गोष्ट आपल्याला अप्रिय वाटते त्रासदायक वाटते ती उद्या नसणार आहे हे 100%. ही जी होप आहे हा जो आशावाद आहे हा माणसाला प्रयत्नशील बनवतो. नाही तर काय दुःख काय यातना काय जीवन असं काय ते पाहायचंय. मग तो प्रॉब्लेम तुम्ही तसाच ठेवता. म्हणजे पायात काटा मोडला आणि जाऊ द्या काय पाहायचंय काट्याला. ते त्याला अजून टोकरले अजून त्रास होईल. जाऊ द्या तर काय होईल. कुरूप होईल. टॉक्सिक पण होईल. गँग्रीन पण होईल. पाय सडल पाय कापावा लागल आणि त्यात तुम्ही मरू पण शकता. म्हणून काटा काढा. तो त्रास होईल चालेल तो त्रास सहन करा. म्हणजे पुढचं मरण टाळण्यासाठी आत्ताचा त्रास सहन केला पाहिजे. मरण पण टाळू शकतो माणूस. तुमच्या मनात प्रश्न आला कसं काही अंशी मरण आपण टाळू शकतो. त्याचा अर्थ असा आहे की मरण म्हणजे काय हे समजल्यावर आपण ते टाळू शकतो. बुद्धांना जेव्हा प्राप्ती झाली तेव्हा ते म्हणाले आता जन्म मरण हे नाही. हा विषय संपला. 35व्या वर्षीच म्हणे तो विषयच नाही. आता तो विषय कुठपर्यंत होता जोपर्यंत मला ते कळत नव्हतं आणि नको नको वाटायचं टाळत होतो. जेव्हा तुम्ही जीवन टाळता तेव्हा तुम्ही मृत्यू पण टाळता. जीवनातलं दुःख टाळता तुम्ही मृत्यूचा विषय टाळता. आणि जेव्हा तुम्ही जीवनाच्या संपर्कात येता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हे त्याचा एंड आहे आणि तो त्याचा एंड आहे माझा नाही एंड. म्हणजे अनात्मका जो मुद्दा आहे तो हा आहे. आपण सगळी गोष्ट काय म्हणजे पर्सनलाइज करतो. हा एक वेगळा म्हणजे अनात्म किंवा सत्काळ दृष्टीचा वगैरे जो मुद्दा आहे तो आपण वेगळा नंतर अभ्यासाला घेणार. सत्काळ दृष्टी म्हणजे ही काळा मी आहे. ही काळा मी आहे तर मरण पण आपणच आहोत. आपलं मरण आहे असं वाटतं ते. पण आपण प्रश्न निर्माण करतो बऱ्याचदा जन्म आठवतो का. आपल्याला आपला जन्म आठवतो का नाही आठवत. मृत्यू माहिती नाही. मग कशाविषयी नेमका विचार चालला. तर हे जीवन जसं आहे तसं अनुभवण्याचा आणि पाहण्याचा मुद्दा आहे. लॉजिकचा मुद्दा नाही. जसं आहे तसं पाहण्याचा. पण आपल्याला एक ती सवय लागलेली असते का मी माझ्या पद्धतीने विचार करेल जीवनाचा
आपल्या पद्धतीने जीवनाचा विचार करून जीवन नाही चाललं. जीवन हे कार्यकारण भावावर चाललेलं आहे. जीवन प्रकृती समुत्पादावर चाललेलं आहे. कॉज अँड इफेक्टवर चाललेलं आहे. बाहेर आवाज आहे, कानाला आवाज ऐकू आला, माइंड डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणजे आपण परिस्थितीवर अवलंबून आहोत. म्हणजे परिस्थितीनुसारच जीवन चाललेलं आहे. हे समजून घेण्याचा मुद्दा आहे. परंतु आपण ते भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे आपल्याला ते समजून घेता येत नाही. तर समजून घेण्यासाठी कनेक्ट होणं महत्वाचं आहे, उतरणं महत्वाचं आहे. आणि त्याची सिंपल सुरुवात ही श्वासापासून आहे. श्वासाच्या आधारे आपण जर कायमध्ये उतरू शकलो, कायशी कनेक्ट होऊ शकलो, म्हणजे जिवंत काया म्हणजे जीवनाशी आपण कनेक्ट झालो, तर जीवनाचे प्रश्न आपल्याला आधी लक्षात येतील. आधी प्रश्नच लक्षात येतात, आधी डिस्टर्बन्सच लक्षात येणार आहे. कारण डिस्टर्बन्स आहेच आहे, ते सत्य आहे. दुःख सत्य आहे. आपण काही म्हणा, ते सत्यच आहे. ते तसंच आहे. ते तसंच आहे. मी म्हणतोय नको, पण ते तसंच आहे. आपण म्हणतोय नको, पण ते तसंच आहे. जर ते तसंच आहे तर मग तो प्रश्न हातात घ्यायला काय हरकत? तो टाळून तर प्रश्न सुटणार नाही. मग हातात घ्या. ते संशोधनाचं काम आहे, धाडसाचं काम आहे. आणि ते ज्याला करायचं त्यालाच धम्म उपयोगाची गोष्ट वाटते. ज्याला हे काम करायचं धाडस होत नाही, त्याला तो भीतीमुळं. परंतु भय ठेवून जगण्यापेक्षा तो मोकळं हो ना. भयात जगण्यापेक्षा भयातून मुक्त होऊन जगणं किती चांगलं. कारण भय ठेवलं तर त्याच्यातून बाकीचे प्रॉब्लेम निर्माण होतात, आजार निर्माण होतात, व्याधी निर्माण होतात, बीपी, शुगर, सगळं मग त्याच्यात यातना, दुःखामुळे दुःखच निर्माण होत आहे. त्यामुळे दुःखातून मुक्तीचाच विचार केला पाहिजे, जो बुद्धांनी केलेला आहे. बाबासाहेबांनी पण तेच केलेलं आहे. अस्पृश्यतेच्या यातना त्यांनी सोडून नाही दिल्या इतरांप्रमाणे. जाऊ द्या नाही म्हटले. मला बघायचे काय ते, मला फेस करायचे, मला शोध घ्यायचा आहे. त्याचं मूळ कुठं आहे? अस्पृश्य मूळचे कोण? अस्पृश्य मूळचे कोण म्हणजे अस्पृश्यता काय भानगड आहे? म्हणजे सगळं अर्पण करून, त्यांनी जीवन अर्पण करून त्या विषयात घुसलेले, त्यांनी तो प्रश्न सोडवला. साधी गोष्ट नाही. तसंच हे काम आहे. बुद्ध धर्माचं काम पण असंच आहे. ज्याला ते करायचे त्याच्यासाठी धम्म आहे. ह्याच्यात मोजकेच लोक असतात, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सोबती फार कमी असतात. पण अजून एक शिकवण आहे बुद्धांची आणि बाबासाहेबांची. आपल्यासारखा साथीदार, जोडीदार आपल्याला मिळाला नाही तर चुकीच्या मार्गाने जाऊ नका. त्यापेक्षा एकटे प्रयत्न करा. असं एक जसं एकटे प्रयत्न, कारण एकटाच हे प्रयत्न एकट्याच येते. स्वतःच्या जीवनाचे प्रश्न सोडवण्याचं काम एकट्यालाच करावं लागतं. उरग सुत्त आहे एक. उरग म्हणजे जंगलातला एक शिंग असलेला गेंडा जसा एकटाच फिरतो, असं उदाहरण दिला. हा, पण त्याला पाली त्याच्यावर एक सुत्त निपातातलं एक सुत्त आहे. तर ते जसा एक शिंग असलेला गेंडा जसा धाडसाने एकटाच जंगलामध्ये फिरतो, तसं हे काम आहे. जोडीदार नसलं तर एकटं करा. नेहमी सापडेल कुणी आपल्याला मित्र, जोडीदार असलं तर चांगलीच गोष्ट. एकमेका सहाय्य करू असं जर असेल ना, तर हे काम फार पटकन पुढे जातो. म्हणून बुद्धानं एक संघ निर्माण झाला, तो केला तो. आणि तो संघ म्हणजे संघटना नाही, एकत्र असे असं नाही. तर संघ म्हणजे एकमेकांना हेल्प करणारे लोक होते.
आणि ते दुसऱ्यांना हेल्प करायचे. आणि चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. लोकांना सांग, जेवढा आपण अनुभव घेऊन लोकांना सांगतो तेवढे आपण पण पुढे जातो. हा वर्ग घेण्याचा किंवा ही कार्यशाळा घेण्याचा सगळ्यात फायदा लाभ मला होतो. का तर मला पुढच्या ज्या गोष्टी स्वतंत्रपणे एकट्याला जे लक्षात येत नाही त्या मला व्यवहारामध्ये तुमच्याशी बोलताना किंवा प्रचार करताना लक्षात येतात. म्हणून हे काम प्रत्येकालाच करावं लागतं. नंतर केलंच पाहिजे. आपल्यासाठी करा, इतरांना त्याचा लाभ होतोच. परंतु हे काही एखादा मास्तर सारखं शिकवण्याचा मुद्दा नाही हा. आता जरी इथं बोर्ड असला आणि खडू असले किंवा पेन असले, मास्तरकी नाही चालली इथं काय चाललेलं आहे, मला असं वाटतं, असा अनुभव आलेला आहे, असा प्रश्न सुटू शकतो. शेअर करण्याचा मुद्दा आहे, सांगण्याचा मुद्दा आहे. तुमचा प्रश्न किंवा बऱ्याच लोकांचा प्रश्न की पुढं काय करायचं, आधी तुमचं तर काम करा मग पुढचं बघू. आपलं तर काम करा मग पुढचं बघूया. म्हणून बाबासाहेब नाही का म्हटले, आधी सामर्थ्य मिळवा, म्हणजे आपलं स्वतः सामर्थ्य मिळवा मग पुढचं बघू. दुर्बल माणूस दुसऱ्याला काय मदत करू शकतो, त्याचा हा जागृतीच्या ह्या बुद्धाच्या बोधीच्या मार्गावर चा अनुभव ज्याला नाही तो काय बुद्ध धर्माचा प्रचार करणार. असं हे काम आहे. धन्यवाद. थँक्यू. अनिल आणि भाऊ कोण आहेत, त्यांनी भाऊसाहेब हे आहेत काय आपले, कोण आहेत भाऊ? हा भाऊसाहेब काय, तुमचं आडनाव विसरलो. हॅलो भाऊसाहेब, तुमचं आडनाव विसरलो भाऊसाहेब.